नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर चला, नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि उद्या आहे आषाढी एकादश, तर सर्वांना सर्वात अगोदर आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आहे आमच्या स्वराच्या स्कूलमध्ये वारी आणि तिला सांगितलं होतं की अचानकच कालच सांगितलं होतं की तू रुक्मिणी बन. आणि ह्याच्या अगोदर तिला ह्याच्यामध्ये घेतलेलं जे काही गाणं होतं ना, तर त्याच्यामध्ये होतं रुक्मिणी वगैरे काही बनवलं नव्हतं. तर काल अचानकच टीचरांनी सांगितलं की तू रुक्मिणी बन. मग स्वरा म्हटली की माझ्या मम्मीला फोन करून वगैरे मी विचारते काय काय म्हणजे रुक्मिणी बनवू का म्हणून. तर टीचर तिला म्हटले की अजिबात नाही विचारायचं, तुला तुझी मम्मी आहे सांगितलं म्हटले की लगेचच तयार करते. आणि तिला फोनसुद्धा करून दिला नाही. अगं तुझ्या मम्मीला कशाला सांगायला लागते, तू जा आणि सांग फक्त मला रुक्मिणी बनवलं, तुझी मम्मी लगेच तयारीला लागते की नाही बघच तू. असं टीचरांनी इतकं कॉन्फिडन्सनी तिला सांगितलं होतं की त्यांना पण माहिती आहे काय सांगितलं म्हटलं की लगेच करते बनवते. त्यामुळे त्यांना कॉन्फिडन्स होतं की यांची मम्मी बनवून देते. तर इकडे स्वराचं सुद्धा चाललेलं आहे विठ्ठलाचं ड्रॉइंग काढायचं आणि तिला ड्रॉइंग काढायला खूप आवडतं. आता तिच्या मानाने ते ड्रॉइंग काढायला बसली आणि तिचं ड्रॉइंग कसं आलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा. मग इकडे माझी सुद्धा तयारी चालली होती आणि कानामध्ये जे काही हे असतात ना मासे, विठ्ठलाच्या रुक्मिणीच्या कानामध्ये मासे असतात, तर तेच मी थोडंसं म्हटलं आता करूया. कारण 7-7:30 वाजले होते आणि बाहेर पाऊस वगैरे सुद्धा चालू होता आणि जाऊन भाड्याने आणणं पण काही म्हणजे शक्य नव्हतं ते आणि मिळणार पण नव्हतं. आणि तेवढं पावसात जावं आहे ते आणि जरा स्वतः आपण काहीतरी केले की ह्याचा आनंद थोडासा वेगळाच असतो. मग छान असं माशाचे ड्रॉइंग वगैरे काढून घेतले, कानातले घेतले. तर असे कागद ना कागद जपून ठेवत असते. परवा टी-शर्ट आणले होते ना, तर त्याचेच हे आतले कागद ठेवले होते आणि त्याच्यापासून छान असं ते कट करून घेतले आहेत. माशाची ड्रॉइंग काढून येणार तर ते कट करून घेतलेले आहेत. आणि हा जो पेपर आहे ना सिल्वर, तर तो बरेच दिवसापासून होता. मग म्हटलं तोच वापरूया. आता गोल्डन आणणं पण शक्य नव्हतं आणि मिळणार पण नव्हतं आणि पाऊस चालू असल्यामुळे आम्ही काही बाहेर गेलेलोच नाही आहे. आणि तर मग जो होता ना तर तोच आता वापरलेला आहे. गोल्डन असं तर अजून छान दिसलं असतं, पण सिल्वर आहे तर आहे म्हणजे त्याच्यापासून सुद्धा आपण छान असं काहीतरी करू शकतो. आणि आपला काही आपण केलेल्याचा आनंद काही वेगळाच असतो. आणि ते छान असं जे पूर्ण कागद आहे ना, तर त्याला मी असं लावून घेतलेलं आहे. आता चिकटवलेलं नाही आहे कारण हा पूर्ण चुरगळ कागद म्हणतात ना याला, तर तो आहे. त्याच्यामध्ये अगदी चुरगळून असं व्यवस्थित बसवलं की ते बसून जातं. तर दोन्हीसुद्धा मासे इथं तयार झालेले आहेत. आणि त्याला आता आपल्याला थोडंसं होल पाडून घ्यायचं आहे. होल पाडून आहे ना, आपले कानातले असतात तर तेच त्याच्यामध्ये घातलेले आहेत. डायरेक्ट आपल्याला कानामध्ये घालता येतात. तर दोन्ही होल पाडून घेतलेले आहेत. आणि जे काही कानातलं होतं ना, तर ते घालून घेतले. आता डायरेक्ट आपण त्या होलमध्ये घातलं की झालं. आणि एकदम साधं सोपं म्हणजे करताना अगोदर वाटत होतं की खूप अवघड असेल खूप अवघड असेल, पण जे आपण कटिंग वगैरे करून घेतलं ना, तर ते अगदी व्यवस्थित झालं पटकन. पण आता हे इतकं सिंपल दिसत होतं की आता ह्याला काय करायचं असं पण चाललेलं. थोडंसं कानात घालून बघितलं पण ते खूपच साधं सिंपल वाटत होतं. आणि परत स्वराचं म्हणणं होतं की मम्मी नुसतंच कानातलं कशाला, किरीटसुद्धा बनवणार आणि मग ते असलं की छान दिसतं. मग दुसरा एक कागद घेतला आणि त्याच्यावरती सुद्धा असं छान ड्रॉइंग काढून घेतलं आणि ते सुद्धा अगदी व्यवस्थित कट करून घेतलं. असं डबल फोल्ड करून घेतलं ना म्हणजे पटकन एक साईड दोन्ही साईडचे डिझाईन अगदी व्यवस्थित येतात आणि मग आपल्याला जास्त प्रॉब्लेम येत नाही. सिंगल पेपरवरती घेतलं की थोडंसं कटिंगला सोपं पडतं, कापायला पण मग ते डिझाईन इकडं तिकडं होतात. पण डबल आहे ना तर ते करून घ्यायचं. तर व्हिडिओ करायचं असं काहीच नव्हतं आणि स्वराला शूट करायला लावलेलं, त्यामुळे तिनं भरपूर शूट घेतलेलं. जवळजवळ 18 मिनिटाचं शूट घेतलेलं. म्हटलं आता शॉर्ट करण्यापेक्षा थोडासा लॉंगच करूया. तर आता लेस वगैरे सुद्धा घेतलेले आहेत लावायला आणि हे सगळं ती शूट करत होती. तिचं काम होतं त्यामुळे ती चांगल्या पद्धतीने शूट करत होती इथं. आणि लेस आता कुठल्या लावायच्या काय लावायच्या ते सुद्धा कळणं झालं. मग म्हटलं आता ज्या आहेत ना तर त्याच लावून घेऊया. मग बराच विचार केला कुठल्या लावायच्या काय करायचं. तर फायनल शेवटी एक फायनल केली. आणि त्याच्यानंतर आहे ना तर ते लेस लावायला आता घेतलेलं आहे. डायरेक्ट मशीनवरतीच घ्यावं म्हटलं, कारण मग आता ह्याला चिपकवायचं वगैरे म्हटलं ना तर ते परत निघणार. मग इथं कागदावरतीच शिलाई बसते म्हटलं. आणि ह्या सगळ्या लेस वगैरे आहेत ना तर त्या लावून घेतलेल्या आहेत मी. तर परत असं वाटलं की गोल्डनपेक्षा ना सिल्वर कागद आहे ना तर तोच छान दिसत होता आणि त्याच्यावरती गोल्डन लेस लावल्यानंतर ना तर ते छान असं वाटत होतं. मग सगळ्या गोल्डन लेस जी काही मल्टी कलरची लेस वगैरे होती ना म्हणजे पडूनच होत्या, तर छान छान असा वापर करून आहे ना अगदी टाकाऊपासून टिकाऊ म्हणतात ना, तर तशा प्रकारे असं काहीतरी छान असं हे करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जे काही फिश म्हणजे मासे होते ना तर त्यालासुद्धा असं छान लेस लावून घेतलेले आहे. आणि थोडेसे पॅचवर्कसुद्धा होते माझ्याकडे, तर ते सुद्धा लावून घेऊया म्हटलं, कारण त्यांनी छान गेटअप येईल. आणि हे 2 पॅचवर्क खाली व्यवस्थित मॅच होत होते आणि वरचा आहे ना तर तो तसा होता. मग आता कसं करायचं काय करायचं ते सुद्धा कळत नव्हतं. आणि आता हे हातावरती शिवणं सुद्धा म्हणजे होणार नव्हतं कारण तेवढा वेळच नव्हता. मग ह्याला सुद्धा साईडनं तर काच वगैरे होती, पण जे साईडनं जरा अशी जागा दिसत होती ना
तर त्याच्यातून छान असे हे पॅचवर्कसुद्धा म्हणजे कागदावरती शिवून घेतलेले आहेत आणि चिटकवलं म्हटलं की ते पडलं गेलं असतं आणि आता डायरेक्ट हे फिक्सच झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही किती जर दिवस ठेवलं ना तर आता हे राहणार आहेत. जे काही आपण किरीट बनवलेलं आहे, नंतर हे बनवलेलं आहे जे कानातले वगैरे बनवले आहेत ना तर ते कायमस्वरूपी आता राहतील सुद्धा. त्यामुळे असं छानपैकी होममेड जसं आपण करतो ना तर तसं विकतचं राहत नाही. आणि भाड्याने म्हटलं तर आता ह्याला 300-400 रुपये द्या, थोडंसं काहीतरी तरी एक्स्ट्रा दिलं असतं बाजूबंद वगैरे आणि किरीट आणि हे दिलं असतं. पण होममेड केलेल्याचा आनंद काही वेगळाच असतो. आणि जे काही लेस वगैरे होता तर त्यासुद्धा इथं उपयोगाला आलेल्या आहेत मला. आणि ते थोडंसं कट करून घेतलं आणि असा थोडासा आकार दिलेला आहे आणि मणी वगैरे नंतर लगेच पडायला चालू झालं त्याचं, कारण काम सोपं करायला गेले, दिसायला छान दिसेल म्हणून. आणि अशा प्रकारे हे करून घेतलं. ते सुद्धा म्हणजे मशीनवरती शिवून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर साईडचे एक एक मणी सगळे निघून पडायला लागले आणि ते मणी पडले ते पडले, परत काही सापडेना पण झाले. मग थोडेफार सापडले आणि त्याच्यानंतर थोडेफार दुसरी लेस होती ना तर त्या लेसची मणी काढले, कारण ते पायपिंग लेस वगैरे असते त्याच्यावरती छोटे छोटे मणी असतात ना तर ते सगळे काढले. फेबिक्विक आणलं तेवढ्यासाठी आणि मग ते अगदी व्यवस्थित त्याला चिटकून वगैरे घेऊन ते त्रिकोण तयार केलेलं आहे वरती. म्हणजे एक काम सोपं करायला गेलं म्हणलं की दुसरं काम अवघड होऊन बसते, असं काहीतरी होत असतं माझ्या बाबतीत. तर ते दिसायला परफेक्ट दिसलं तरच ते छान वाटतं आणि बरोबर तो त्रिकोण दिसतच नव्हता. मग ते वरती मणी पडलेले असं मग ते दिसायला चांगलं दिसत नव्हतं. त्यामुळे फेबिक्विक वगैरे लावून आहे ना लेसचे मणी काढून वरती त्रिकोण तयार करून घेतला. नंतर साईडला छोटे छोटे असे होल पाडून आहे ना मग दोरा वगैरे घालून घेतला आणि एक दोरा ना छोटा होता तो चोळून घेतलेला. गडबड करायचं म्हणून असं काहीतरी केलेलं. जवळजवळ 9-9:30 वाजेपर्यंत माझं सगळं हे करून झालं. तर आता हे दिसायला एवढंच दिसते, पण याच्यासाठी जवळजवळ 1-1.5 तास तरी माझा गेलेला. तर आता इथं किरीट बनवून झालं, मासे सुद्धा बनवून झाले. आणि तुम्हाला माहिती आहे का विठ्ठलाच्या कानामध्ये मासेच का घातले जातात? तर याच्या मागे सुद्धा एक कथा आहे आणि या कथेमध्ये सांगितलेलं आहे की एक कोळी बांधव होता. विठ्ठलाचा खूप मोठा भक्त होता तो आणि समुद्राच्या आतमध्ये जाताना ना मासे पकडण्यापूर्वी तो न विसरता विठ्ठलाचे नामस्मरण करत असे आणि सुखरूप अगदी घरी व्यवस्थित येत असे. आणि एक दिवस तो पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी आला आणि येताना त्याने आपल्या टोपलीतील 2 मासे घेऊन आला होता. आणि त्यातल्या म्हणजे जे काही तिथं भक्त होते पंढरपुरामध्ये तर त्यांनी त्याला आतमध्ये जाऊ दिलं नाही आणि तो इतका तरमळत होता की विठ्ठलाला भेटण्यासाठी. पण साक्षात विठ्ठलच तिथं म्हणजे प्रकट झाले आणि ते म्हणाले की जे काही पृथ्वी तलावरचा प्रत्येक जीव आहे ना तर तो मीच निर्माण केलेला आहे आणि प्रत्येकाला म्हणजे माझ्यासोबत राहण्याचा अधिकारसुद्धा आहे. आणि हे म्हटले विठ्ठलांनी त्यांना सांगितलं समजवून. आणि जे काही ते मासे होते ना तर ते आपल्या कानामध्ये घातलेले आहेत आणि तेव्हापासून विठ्ठलाच्या कानामध्ये हे मासे आहेत. तर ही अशी काही स्टोरी आहे. तुम्हाला माहिती होती का आता समजली ते सुद्धा नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि ते छान असं किरीट आणि जे काही माशांचं कानातलं होतं ना तर ते सुद्धा छान झालेलं आहे. आणि हे तर आता घरच्या साहित्यामध्ये जे उपलब्ध होतं ना तर त्यापासून हे असं बनवलेलं आहे. कसं झालं आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला थोडीशी आयडिया कशी वाटली ते सुद्धा सांगा. आणि आयुष्यामध्ये एखादी तरी मैत्रीण अशी असावी की रुक्मिणीसारखी असावी जी की म्हणजे प्रत्येक हाकेला धावून येईल आणि सकाळी सकाळी गडबड पण होती आणि लवकर 8-8:30 वाजता तिला पाठवायचं होतं शाळेमध्ये तयार होऊन. आणि ही माझी मनीषा मैत्रीण आहे, अगदी रुक्मिणीसारखी आहे. अगदी हाक मारली म्हणले की दुसऱ्या क्षणाला ती हजर असते कोणत्या सुद्धा कामाला. आणि स्वरा पहिल्यापासून तिच्याकडेच जास्त असायची. तर आता ही माझी मैत्रीण माझ्या घराच्या समोरच राहते आणि तिचं पार्लर सुद्धा आहे. खूप छान मेकअप करत असते ती. आणि स्वराचं काय आवरायचं असलं म्हटलं की लगेचच पळत येते आणि सगळं आवरून देते तिचं. आणि अशी तुमच्याकडे एखादी मैत्रीण आहे की नाही नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि सकाळी सकाळी गडबडसुद्धा होती आणि अर्चनाचं तोपर्यंत तिनं स्वयंपाक वगैरे स्वराचा सगळा डबा आवरला. आम्ही दोघींनी स्वराचं आवरून घेतलं. आणि हा काय असा फायनल लुक होता बघा. म्हणजे जे काही किरीट आणि माशांचं कानातलं घातलं नव्हतं ना तर त्याच्या अगोदर असा लुक होता. मग म्हटलं ते दोन्ही आता घातल्यानंतर बघूया कशी दिसते. तर ते घातल्यानंतर किती छान गेटअप आलं आहे बघा, अगदी रुक्मिणीसारखी दिसते. आणि हा लुक आहे ना स्वराचा कसा झाला आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. जे काही घरी बनवलेलं होतं ना किरीट माशांचं कानातलं ते सुद्धा कसं झालं नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि आमची स्वरा छोटीशी रुक्मिणी कशी झाली बघा आणि कशी चालते बघा लुटूपुटू विठ्ठलाला घेऊन. तर ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आणि सगळीजण तिला सांगत होते की कन्फ्यूज करत होते. इकडे आम्ही भरपूर जण होतो की स्वरा असं कर, स्वरा तसं कर, स्वरा असं कर. त्यामुळे तिला कुणाकडे लक्ष द्यायचं ना तर ते तिला कळत नव्हतं. आणि छान असे थोडेसे रील्स वगैरे काढून घेतले. तिला विठ्ठलासोबत बोलायला सुद्धा सांगितलं थोडंसं. ते काय काय बोलत होती ते काय तिथं शूट घेतलेलं नाही, गाणं म्हणत होती. आणि छान असे विठ्ठलाला सुद्धा छान तयार केले. आणि आमची छोटीशी रुक्मिणी आहे ना ही कशी वाटते तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि तिचा मेकअपसुद्धा कसा झाला ते सुद्धा नक्कीच कमेंटमध्ये सांगा.
तर शाळेमध्ये तिला 8:30 वाजता नेऊन सोडायचं होतं. भरपूर काय काय अजून फोटो रील्स वगैरे काढायचे होते. फोटो वगैरे काढले, पण अजून थोडंसं काहीतरी करायचं होतं. पण शाळेची वेळ झाली. 8:45 वाजले बरोबर तिला शाळेत सोडायला आणि गेल्या गेल्या टीचर्स वगैरे पण म्हणाले की छान दिसते स्वराज, छान दिसते स्वराज, छान बनवलं आहे किरीट आणि जे काही कानातलं बनवलेलं तर ते छान बनवलं असं त्यांचं म्हणणं होतं. पण तिला शाळेत नेऊन सोडलं आणि अगोदर जे काही फोटोशूट वगैरे केलं होतं ना, तर ते सुद्धा थोडंसं फोटो इथे ॲड केलेले आहेत. तर असं वाटतं की खरोखरच ती विठ्ठलाबरोबर बोलते, एवढे छान आणि सुंदर त्याचे फोटो आलेले आहेत. तर छान छान अशा रील्ससुद्धा बनवलेल्या आहेत, पण एडिट केलेल्या नाहीत अजूनही. हा जो काही व्हिडिओ आहे ना, तर म्हटलं तुमच्याशी थोडंसं शेअर करावं आणि होममेड घरीच कसं बनवता येईल असं थोड्याशा आयडिया आहेत आपल्याकडे, तर त्या द्याव्यात असं मला वाटलं म्हणून हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि पुन्हा एकदा तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. छान राहा, मस्त राहा, आनंदी राहा. चला भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत पुन्हा एकदा. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.